नमस्कार. महा MTV मध्ये मी सोमेश कोलगे आणि आपल्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत केतन वैद्य. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्राच्या उद्योग जगतात एक अभिनव प्रयोग घरपोच कनेक्ट या नावाने सुरू होतोय. हा प्रयोग नेमका काय आहे, या सगळ्यातून ही संस्था नेमकं काय साध्य करणार आहे आणि ही संकल्पना काय आहे, ते सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत त्या संकल्पनेचे उद्गाते अतुल वझे. नमस्कार. अतुलजी, महा MTV मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुम्ही आमच्या दर्शकांना सांगाल का की ही जी घरपोच कनेक्ट संकल्पना आहे ती नेमकी काय आहे आणि यातून वेगळं काय साध्य होणार? अ, आपण जर का बघितलं तर या सगळ्या आजच्या करोनाच्या काळामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि वेलनेस इंडस्ट्री या वाढणाऱ्या इंडस्ट्रीज आहेत आणि त्या दोन इंडस्ट्रीजचा विचार करून आम्ही दुसरा त्याच्यातला अँगल असा आहे की मॅन्युफॅक्चरर्स हे कस्टमरकडे जाण्याकरता धडपड करतायत आणि कस्टमर चांगली प्रॉडक्ट्स मिळण्याकरता धडपड करतायत. या सगळ्यांना एकत्र करून यांना कनेक्ट करून मॅन्युफॅक्चररकडचा माल हा शेअर्ड सर्व्हिस या माध्यमातून कस्टमरकडे जाईल. तो त्याला रास्त दरात मिळेल, तो फक्त स्वदेशीच असेल आणि तो त्याला कुठल्याही प्रकारचा हात न लागता त्याला घरपोच मिळेल. अशा स्वरूपाचा आम्ही एक प्लॅटफॉर्म, अशा स्वरूपाचा एक ERP आम्ही डेव्हलप करतोय, ज्याच्यामध्ये कस्टमरच्या साईडला एक ॲप्लिकेशन असेल, मॅन्युफॅक्चररच्या साईडला एक ॲप्लिकेशन असेल, हे सगळं जोडलेलं असेल आणि कस्टमर त्याच्या ऑनलाईन पोर्टलवरून त्याला हवी ती प्रॉडक्ट्स ऑर्डर करेल. ती त्याला रास्त दरामध्ये घरपोच पोचवण्याची व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आपण करतोय. हीच घरपोच कनेक्टची संकल्पना आहे. पण आताही काही बाजारामध्ये मार्केट कंपन्या आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मोठी नावं आहेत. या मार्केट प्लॅटफॉर्मपेक्षा घरपोच कनेक्ट हा प्लॅटफॉर्म कसा वेगळा आहे, त्याबद्दल काय सांगा? तर याच्यात प्रामुख्याने आम्ही स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आपल्याकडे असलेली सगळी उत्पादनं असतील, ही पहिली म्हणे ही निश्चितपणे स्वदेशी असतील. आपल्याला सगळ्यांना सोनम वांगचुकनी सांगितलेलं माहिती आहे की आपण आपल्या भारतातलं उत्पादन भारतामध्येच जर का आपण वापरलं तर पैसा सर्व भारतात राहील. ही एक संकल्पना आहे. दुसरी संकल्पना आपण आज जर का बघितलं तर सप्लाय चेनमध्ये कन्व्हेन्शनल सप्लाय चेन पण आहे की ज्याच्यामध्ये आपण किराणा दुकानापर्यंत येतो आणि मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यासुद्धा याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्या कंपन्या ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून पोचतात. आपण व्यक्तीच्या माध्यमातून संवादक नावाची एक संकल्पना आहे. या संवादकाच्या माध्यमातून आपण हा जो सर्व माल आहे, हा सर्व माल घरापर्यंत पोचवू आणि तो कुठल्या कुरिअरच्या किंवा आणखीन कुठल्या पद्धतीने न जाता हाच त्यांच्यात वस्तीत राहणारा हा संवादक, हा जो नव उद्योजक असेल, तो त्यांच्या घरापर्यंत माल पोचवणार आहे. म्हणजे एका अर्थी सप्लाय चेनमधला रिटेलर जसा असतो किंवा किराणा दुकानदार असतो, त्याच्याऐवजी आपल्याकडे संवादक ही संकल्पना असेल आणि फक्त कुरिअरनी माल घरी यायच्या ऐवजी ऑनलाईन पोर्टल असेल, ते ई-कॉमर्स पोर्टलसारखं असेल, परंतु येणारा माल हा त्याच वस्तीत राहणारा संवादक घरोघरी जाऊन पोचवणार आहे. अशी पूर्ण व्यवस्था आम्ही लावलेली आहे. म्हणजे छोट्या उद्योजकांना किंवा ग्रामीण भागांमध्ये, दुर्गम भागात जे काही ना काही मॅन्युफॅक्चरिंग करतात, नवनवे प्रयोग करतात, पण त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाहीत किंवा आजही त्यांचा माल हा बाजारापर्यंत पोहोचवणं हे एक मोठं आव्हान असतं. तर हे घरपोच कनेक्टच्या माध्यमातून सोडवलं जाईल. एकदम हा मूलभूत याच्यातून होणारा मॅन्युफॅक्चरर करता लाभ आहे. आज आपण महाराष्ट्रातले मॅन्युफॅक्चरर्स बघितलेत, खास करून खाद्यपदार्थ बनवणारे आणि आरोग्यदायी पदार्थ बनवणारे, यांची प्रॉडक्ट्स खूप चांगली असतात, परंतु ती महाराष्ट्रभर डिस्ट्रीब्यूट करणं, म्हणजे त्याचं वितरण करणं, वितरण केल्यानंतर पैसे कलेक्ट करणं, त्याच्याकरता लागणारं ॲडव्हर्टाइजमेंट करणं, प्रमोशन करणं, त्याचं रिअलायझेशन करणं, याच्यामध्ये भले भले मॅन्युफॅक्चरर्स असतात, ते थकतात आणि मग चांगलं उत्पादन असूनसुद्धा ते उत्पादन मग कुठल्या तरी मोठ्या कंपनीने त्यांना विकायला लागतं. याच्यातून बाहेर पडण्यासाठी ज्याला आपण आत्मनिर्भर भारत आणि ज्याला आपण व्होकल फॉर लोकल म्हणतोय, आमचा भर असाच असणार आहे. एखादं उत्कृष्ट उत्पादन, अर्थात ज्याच्याकडे सगळी लायसन्सेस आहेत, त्याला FSSAI आहे, त्याला FDA लायसन्स आहेत, परंतु तो एक छोट्या कुठल्या तरी गावात राहणारा अतिशय उत्तम प्रॉडक्ट असणारा जर का उद्योजक असेल, तर त्याचा माल संपूर्ण आपल्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आपले जे 10 लाख 20 लाख कस्टमर्स आपल्याला वर्षभरात होणं अपेक्षित आहे, या सगळ्यांच्याकडे त्याचा माल दिसेल आणि त्याची प्रत्यक्ष वितरणाची व्यवस्था आणि त्याचा प्रत्यक्ष त्याला सगळे पैसे मिळवून देण्याची व्यवस्था ही घरपोच करेल. त्यामुळे त्यांनी फक्त चांगली प्रॉडक्ट्स तयार करणं, त्याच्याकरता रिसर्च करणं आणि ती चांगल्या दर्जाची आणि जास्त क्षमतेची प्रॉडक्ट्स तयार करणं, एवढंच त्याच्याकडे चॅलेंज राहील, जी त्याची आजची स्ट्रेंथ आहे.
अतुलजी, तुम्ही म्हणालात की उद्योजक आणि घरपोच कनेक्ट या प्लॅटफॉर्मचा आणि या सगळ्या मागचा एक सामाजिक दृष्टिकोन जो स्वदेशीचा आहे, वोकल फॉर लोकलचा आहे, आत्मनिर्भरतेचा आहे. पण आजच्या बाजारपेठेचा विचार करता आपण असं म्हणतो की ग्राहक, कन्झ्युमर हा बाजारपेठेचा राजा आहे. तर कन्झ्युमरला तुम्ही काय वेगळा फायदा किंवा काय बेनिफिट्स असे देणार की जे एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म कडून मिळत नाही? एकदम हा खूप छान प्रश्न आहे. आणि कुठल्याही व्यवसायाचा आत्मा हा ग्राहक असतो. ज्याच्याकडे ग्राहक आहे तोच आपला व्यवसाय वाढवू शकतो. त्यामुळे आम्ही ग्राहकाला 4 प्रकार देणार आहोत. जशा मोठ्या ई कॉमर्स कंपन्या देतात त्या पद्धतीने आपलं पोर्टल असेल त्याच्यावरून तो ऑर्डर करू शकेल. त्याला स्वदेशी माल हा रास्त दरामध्ये घरपोच मिळेल. तिसरी गोष्ट, त्याला असणाऱ्या 4,000 प्रॉडक्ट्सच्या बद्दल त्याला ॲडवाईस देणारा, त्याला सुचवणारा आणि त्याच्या घरी पोचवणारा हा संवादक हा एकच माणूस असा असेल, तो कोणी कुरिअर बॉय नसेल आणि त्यामुळे त्याची हाताळणी योग्य झालेली असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे अशा काही योजना आहेत ज्या माध्यमातून हा जो ग्राहक असेल या ग्राहकाला आम्ही याच्यातूनच रोजगार मिळवून देण्याच्या आमच्या काही योजना आहेत. आत्ता कुठल्याही ई कॉमर्स पोर्टलमधून त्याला जास्त व्यवसाय म्हणजे कस्टमरला, ग्राहकाला व्यवसाय मिळवून देणं किंवा ह्या सगळ्या पोर्टलमधून उत्पन्न मिळवून देणं हे आम्ही त्याच्याबरोबर शेअर करणार आहोत. आणि त्यामुळे जसजशी तो प्रॉडक्ट्स घेईल त्या पद्धतीतून त्याला थोडंसं उत्पन्न पण मिळणार आहे. आमची जी कंपनी आहे घरपोच कनेक्ट ही पूर्णपणे आपण ज्याला म्हणू की कुठल्याही प्रकारचा याच्यातून प्रॉफिट, याच्यातून लाभ घेणार नाही. म्हणजे सोशल एंटरप्राईज म्हणतात अशी ही सोशल एंटरप्राईज असेल. आणि सर्व जणांकडे जो प्रॉफिट आहे हा वाटून देणं, ज्याच्यात ग्राहकाला सुद्धा आम्ही प्रॉफिट डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आमच्यातला पास करू, जाहिरातीतून मिळणारं उत्पादन पास करू, सर्वेचं उत्पन्न पास करू, असं त्याच्यातून त्याला मिळकतीचं पण साधन होईल. असं एक युनिक आमचं कन्सेप्ट आहे. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना नेमकी कुठून आली? आणि जर यातून कुठल्याही स्वरूपाचा फायदा हा घरपोच कनेक्टला होणार नसेल, तर घरपोच कनेक्टचं हे सगळं करण्यामागचा, ही जी लोक आहेत, तुमचा या सगळ्या मागचा दृष्टिकोन म्हणजे उद्देश काय आहे नेमका? एकदम खूप चांगला प्रश्न आहे. विचारधारा म्हणजे स्वदेशी याच्याकरता मी स्वतः आम्ही 20, 25, 30 वर्ष विचार करतोय की भारतातला पैसा भारतात राहायला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे 400 वर्षापूर्वी आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्यांनी हळूहळू व्यापाराच्या निमित्ताने आले पण हळूहळू आपलं राज्य केलं. आज जर का आपण परिस्थिती बघितली तर अनेक परदेशी कंपन्या आपल्याकडून येणारा प्रॉफिट घेऊन जात आहेत. आज आपण बघितलं या सगळ्या कठीण काळामध्ये त्यांचा प्रॉफिट भारतात येत नाही, भारतीय कंपन्यांचा प्रॉफिट त्यांनी करोनाकरता डोनेशन्स दिली. ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही असं ठरवलं की या सगळ्या आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं काही मॉडेल तयार करता येईल का की जे प्रोफेशनल असेल परंतु उद्देश त्याच्यातला सामाजिक असेल. या आमच्या कोर टीममधले जे सगळेजण आहेत हे सगळेजण प्रचंड करिअर केलेले आणि आता काहीतरी समाजाकरता आपण द्यावं या भावनेने आम्ही सगळे एकत्र आलेले आहोत. आणि त्यामुळे आमचा जो मोटिव्ह आहे हा प्रॉफिट नाही आहे, तर समाजामध्ये जास्तीत जास्त उद्योजकांना उद्योग मिळाले पाहिजेत, ग्राहकांना स्वस्तात चांगलं स्वदेशी माल मिळाला पाहिजे. आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आम्ही 10,000 नवीन उद्योजक तयार करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी एका ठिकाणी लोकांच्या नोकऱ्या जात आहेत आणि आम्ही आत्ता या सगळ्या सिस्टीम वापरण्याकरता आम्ही नवीन तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आमच्या कंपनीचं आणखीन एक वैशिष्ट्य असणार आहे, आमच्या कंपनीत कोणीही एम्प्लॉई नाही, सगळेजण प्रत्यक्ष काम करणारे असतील, त्यांनी त्याला प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल अशी अरेंजमेंट असणारे असतील. मी सुद्धा आमच्या कंपनीचा एम्प्लॉई नाही, आम्ही सगळेजण प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल काम करणारे आणि जेवढे कष्ट करू त्या कष्टामध्ये मानधन मिळणारे असे आहोत. आम्ही कोणी याच्यातले एम्प्लॉई नाही आणि त्यामुळे 10,000 जणांना रोजगार मिळवून देणं ही आमची खास वैशिष्ट्य असतं. म्हणजे पगार कोणालाही दिला जाणार नाही पण प्रॉफिट दिलं जाईल एकदम. एकदा पगार आला की त्याच्यातली जी स्पिरिट असतं तो नोकरदार होतो. आम्हाला व्यावसायिक घडवायचे. आपण जर का बघितलं असेल तर आत्मनिर्भर भारत जर का करायचं असेल तर उद्योजकांना चालना द्यायला पाहिजे. आणि म्हणून याच्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही नवीन नवीन उद्योजक तयार करणार आहोत. 10,000 उद्योजक या काळामध्ये ही आमचा खूप मोठं चॅलेंजिंग टास्क आहे आणि आम्ही ते निश्चित म्हणजे जो माल हातात घेऊन एखाद्या ग्राहकाच्या घरी पोहोचवणारा व्यक्ती असेल तो पण उद्योजकच असेल का? एकदम. आम्ही असं म्हणतोय त्याचं प्रोडक्ट काय, त्याची सर्व्हिस असं आम्ही असं म्हणतोय की आम्ही याला संवादक असं नाव म्हटलंय. मुळात त्या वस्तीमध्येच राहणारा आणि त्या वस्तीच्या ग्राहकाला माहिती असणारा आणि त्याला दर महिन्याला भेटणारा असा हा संवादक असेल. या संवादकाला कुठल्याही प्रकारे त्याला नोकरी म्हणून आम्ही करणार नाही.
तो जेवढा व्यवसाय करेल, जेवढी उलाढाल करेल, त्याच्या टक्केवारीमध्ये त्याला मिळतील. आणि त्याची टक्केवारी कधी वाढणार आहे? तो जर का ग्राहकाला नवीन नवीन माल त्यांनी सांगितला, नवीन नवीन गोष्टी सांगितल्या, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट सांगितली, नॉवेल्टी आयटम सांगितली, तर त्याच्यामध्ये व्यवसाय वाढणार आहे. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो, या संवादकांनी त्याच वस्तीत राहून जास्तीत जास्त व्यवसाय करावा, ग्राहकांना जास्तीत जास्त चांगला माल खरेदी करायला सांगावं. आणि ग्राहकांनी सुद्धा याच यंत्रणेतून, याच रचनेतून माल खरेदी केला तर त्याचा पण लाभ होणार, ग्राहकाचा पण लाभ होणार. आणि हे जे छोटे उद्योजक आहेत, वोकल फॉर लोकल करता करणारे, त्यांचा पण लाभ व्हावा, याच्याकरता आम्ही हे सगळं घरपोचचं फ्रेमवर्क तयार करतोय. मगाशी बोलण्यात आपला विषय आला की कंझ्युमर हा ग्राहकाचा म्हणजे आज संपूर्ण बाजारपेठेचा राजा आहे, ग्राहक राजा आहे. तर या ग्राहकाचं एक वेगळ्या प्रकारचं शोषण अप्रत्यक्षरित्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे आजच्या एक्झिस्टिंग ई कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून होत असतं. उदाहरणार्थ आपण गुगलवर कॅमेरा संदर्भात काही सर्च केलं तर आपल्याला लगेच 2-3 ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचं कुठलं ॲप असेल तर त्याच्यावरती नोटिफिकेशन येतात की हे कॅमेरे उपलब्ध आहेत. हे म्हणजे हे अप्रत्यक्षरित्या आपली माहिती आपण म्हणजे करत असलेला विचार आणि त्याला ट्रॅक करून तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवण्याचा विषय, यात एक प्रायव्हसीचा मोठा धोका असतो आणि आज जगभरात चर्चेला जाणारा हा खूप गंभीर मुद्दा आहे. एकदम. तर हे घरपोच कनेक्ट तुम्ही कसं खूपच चांगला प्रश्न विचारलात. आम्ही जेव्हा प्रायव्हसी पॉलिसी साईन करतोय कस्टमरची, तेव्हा आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्राहकाचा कुठलाही आयडेंटिफाय करणारा डेटा हा आमच्याकडून जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आम्ही कोणालाही देणार नाही. तो फक्त आमच्याकडे सुरक्षित असेल. आणि आणखीन त्याच्यात सांगायचं म्हटलं तर अशा बऱ्याचशा आज सर्व्हिसेस आहेत की ज्या आपल्याला आपलं जे सगळं सर्व्हरचा डेटा आहे ते शोधण्याकरता देतात. भल्या भल्या कंपनी आहेत आणि त्यातल्या कोणी मागून कुठून चोरत असतील की नाही आपल्याला माहिती नाही. परंतु आम्ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा सर्व्हर जो आहे क्लाउड, तो पूर्णपणे भारतात असलेला आणि आपला डेटा पूर्णपणे सिक्युअर्ड असेल. कुठल्याही प्रकारचा डेटा आपल्या भारतातून बाहेर जाणार नाही आणि आमच्याकडून कोणालाही तो डेटा जो आहे हा बाहेर जाणार नाही. ह्याच्याकरता लागणारे सगळे सिक्युरिटी लेयर्स, त्याला EVSA म्हणतात, VAPT म्हणतात, अशा सगळ्या टेस्ट करून आम्ही हायेस्ट सिक्युअर डेटा आणि कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही म्हणजे पैशाच्या माध्यमातून एक तर हा मी डेटा विकणार नाही आणि ग्राहकाला आमच्याकडून किंवा आमच्या मार्फत मिळालेल्या डेटातून कुठलेही अनसॉलिसिटेड मेसेज त्याला जाणार नाहीत. याची पूर्ण व्यवस्था करून त्या ग्राहकाची पूर्णपणे प्रायव्हसी मेंटेन केली जाईल, हे आम्ही पूर्णपणे बघणार आहोत आणि हा आमचा एक USP असणार आहे. ही झाली एक चांगली बाजू घरपोच कनेक्टची. पण आज जे सुरू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जे करतात यशस्वीरित्या, म्हणजे ज्याला असं आपण म्हणू की ग्राहक जसा सावजासारखा ते ग्राहकाला हेरतात, तर हे एक मोठं आव्हान पण आहे. या आव्हानाला तोंड कसं देणार? एकदम. हा म्हणजे आपण असं म्हणू की भारतातला माणूस आहे ना, हा भारतातला माणूस एकमेकांच्या ह्या हृदयाचं त्या हृदयी ह्याच्याकरता त्याला ते हवं असतं आणि बाकीच्या कुठल्याही ई कॉमर्स कंपन्या करू शकत नाहीत. ती गोष्ट आम्ही करणार आहोत आणि ती म्हणजे आमचा प्रत्येक ग्राहकाशी हा 15 दिवसानंतर एकदा व्यक्तिगत संपर्क असणार आहे आणि त्यामुळे त्याच्याशी बोलल्यामुळे आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अशा कुठल्या माध्यमातून काही मिळवण्याची गरजच नाही आहे. आम्ही त्या ग्राहकाशीच डायरेक्ट बोलून आणि त्या ग्राहकाला सुद्धा आपल्याला जे काय म्हणायचं आहे ते आपण आपल्याकडे लिहून घेऊन आपण ग्राहकाशी प्रत्यक्ष हितगुज, ग्राहकाचं हित समजून घेणं, ग्राहकाला जे काय पाहिजे ते आपण त्याला मिळवून देणं आणि प्रत्यक्ष संपर्क आणि प्रत्यक्ष संवादावर हे आधारित असल्यामुळे मला असं वाटतं, मी सुद्धा IT फील्डमधला आहे, मला असं वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे डेरिव्हेटिव्ह आहे. तर प्रत्यक्ष संपर्क हे डायरेक्ट आहे. त्यामुळे आमच्याकडे प्रत्यक्षच संपर्क आहे. तर आम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरजच नाही आणि त्यामुळे हा एक नवीन पायंडा. ताकद खूप आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचं कारण मोठ्या कंपन्यांकडे आमची जी स्ट्रेंथ आहे व्यक्तिगत ग्राहकापर्यंत पोहोचण्याची ती नसते आणि म्हणून सगळा जो खर्च करतात तो खर्च कस्टमर आपल्याकडे यावा आणि त्याची कुंडली मिळावी आणि ती आपण विकावी ह्याच्याकरता करतात. ते आम्हाला करण्याची गरजच नाही कारण आमच्याकडे ग्राहकाचा डायरेक्टच संपर्क आहे. आणि एक लक्षात घ्या, ही एका प्रकारची क्रांती आहे कारण एवढ्या 20 लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याची व्यवस्था आतापर्यंत कोणीच डेव्हलप केली नाही. ट्रेनचा तुम्ही मुद्दा काढलात तर आता एक्झिस्टिंग स्ट्रक्चर हे घरपोच कनेक्टचं नेमकं काय आहे, त्याबद्दल माहिती काय द्याल? आत्ता आपण हे महाराष्ट्राचे आपण 9,000 भाग केलेले आहेत आणि या म्हणजे साधारणपणे 12,000 ते 15,000ची वस्ती. या वस्तीमध्ये आपण एक संवादक नावाचा एक नवीन व्यावसायिक तयार केलेला आहे. हा संवादक त्याच वस्तीत राहणारा एक नवीन उद्योजक असेल आणि त्याला या आपल्या सगळ्याकडे असलेल्या सगळ्या प्रॉडक्ट्सची त्याला माहिती असेल.
त्या ग्राहकाशी बोलून त्याला नवीन नवीन प्रॉडक्टची माहिती देईल आणि त्यामुळे संवादकाच्या माध्यमातून ग्राहकाशी कनेक्ट होईल. ग्राहक ऑनलाईन पोर्टलवरूनच ऑर्डर देईल, परंतु प्रत्यक्ष माल देण्याकरता हा संवादक असेल. या संवादकाकडे वितरक त्याच्याकडे माल त्याच्या घरी पोचवेल आणि वितरकाकडे सर्व मॅन्युफॅक्चरर्स असतील, त्याच्याकडून येणारा माल असेल. अशा प्रकारचं ज्याला सप्लाय चेन नेटवर्क म्हणतात, असं आपण सप्लाय चेन नेटवर्क बांधू आणि त्या माध्यमातून हे सगळेजण एकमेकांशी कनेक्टेड असतील. आणि आज आणखीन मी तुम्हाला सांगतो की मॅन्युफॅक्चररपासून कस्टमरपर्यंत एक इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन सिस्टीम आज कुठल्याच याची नाही. मग तुम्ही सप्लाय चेन घ्या, नाहीतर तुम्ही ज्या म्हटल्यात मल्टीनॅशनल ई कॉमर्स कंपन्या घ्या, नाहीतर आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळी सुपर मार्केट्स घ्या, यांच्याकडे इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन नाही. आपल्याकडे एक इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे मॅन्युफॅक्चररला पण जी इन्फॉर्मेशन असेल, कस्टमरला इन्फॉर्मेशन, पण प्रायव्हसी मेंटेन करून आपण कोणालाही, मग तो मॅन्युफॅक्चरर असो वितरक असो, त्याला संवाद कस्टमरचा ग्राहकाचा डेटा कोणाकडे जाणार नाही. बरोबर. म्हणजे याची खातरजमा घरपोच कनेक्ट करणार आहे. एकदम बरं, आता जे एक्झिस्टिंग असलेली स्ट्रेंथ आहे आणि घरपोच कनेक्टचं पोर्टल, तर हे प्रत्यक्षात ग्राहकांना वापरायला कधी मिळणार, त्याचा लाभ कधी घेते? आपण आत्ता ते ऑन बोर्डिंग म्हणजे ग्राहकांनी फक्त रजिस्टर करून आत्ता प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, ॲप स्टोअरवर आपण लवकरात लवकर ते उपलब्ध करू. आपण घरपोच कनेक्ट किंवा घरपोच असा सर्च केला, आत्ता ऑलरेडी आपलं ऑनबोर्डिंग करून ज्या ग्राहकांनी नोंदणी केलेली आहे प्रत्यक्ष मालाच्या आधी, ही संख्या आपली जवळजवळ 4 लाखापर्यंत महाराष्ट्रात पोचलेली आहे. आणि आपण दसरा ते दिवाळी या दरम्यान प्रत्यक्ष आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय सुरू करू. म्हणजे या दसऱ्या दिवाळीपूर्वी आपल्या जे ग्राहक झालेले आहेत त्यांच्यापर्यंत स्वदेशीचा ते मागतील तो माल, आपल्याकडे आत्ता 375 मॅन्युफॅक्चरर्स आणि 4000 प्रॉडक्ट्स ही आपल्याबरोबर साईन झालेली आहेत. याच्यात मोठमोठ्या स्वदेशी कंपन्या पण आहेत. आत्ता फक्त फूड, वेलनेस आणि होम केअर या 3 प्रकारात आपल्या या कंपन्या आहेत. या सगळ्यांचा आत्ता माल आपला जे जे ग्राहकांनी डाउनलोड केलेलं आहे त्यांच्याकरता ते आत्ता सगळं हे दिसायला लागलेलं आहे. आत्ता ते सगळे बघतायत काय काय ऑर्डर करायचं आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ते प्रत्यक्ष ऑर्डर करून त्यांच्याकडे तो माल जाईल. असं निश्चित ऑक्टोबर महिन्यामध्ये घरपोचच्या माध्यमातून माल घेणं आणि सुरू होणार आहे. उद्योजकांनी माल देणं हे सुरू होणार आहे. दुसरं जे आव्हान असतं की एखाद्या दुर्गम भागातून जो आलेला माल आहे हा शहरी भागातल्या किंवा इतर ठिकाणच्या कस्टमरला अवेलेबल होतो, करूनही दिला जाईल. ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागात राहणारा जो कस्टमर आहे, ग्राहक आहे, त्याला जर एखाद्या दूरच्या ठिकाणचं हवं असेल तर ते देखील होणार का? ॲक्च्युली हा ना, मला असं वाटतं हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. शहरातला जो माणूस आहे हा शहरातला माणूस जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स घेण्याकडे त्याचा कल असणार आहे आणि त्यामुळे आमचा फोकससुद्धा शहरी भागाकरता नाविन्य आणि सहज उपलब्ध मिळणारे दर्जेदार पदार्थ, वेगळे पदार्थ द्यावेत. कारण त्याला जे प्रसिद्ध पदार्थ आहेत ते त्याला लगेच भरपूर ठिकाणी मिळत आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपण ग्रामीण भागात जर का गेलो तर ग्रामीण भागामध्ये प्रसिद्ध उत्पादनंसुद्धा बऱ्याच ठिकाणी अजून मिळत नाही आहेत. त्यामुळे त्यांचा प्रामुख्याने ग्रामीण भागातला कल आणि आमचा कलसुद्धा ही प्रसिद्ध उत्पादनं देण्याकडे असेल. आणि साहजिकच शहरी भागाचा जो कल आहे ही नाविन्यपूर्ण आणि न मिळणारे, रेअर ज्याला आपण म्हणतो, अशी उत्पादनं घेण्याकडे असेल. या दोन्हीचा आम्ही समावेश असणारा, आणि मी आपल्याला आश्चर्यकारक सांगतो की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये आत्ता आम्हाला मिळणारा रिस्पॉन्स आहे हा जास्त चांगला आहे. ते जास्त उत्सुकतेने स्वदेशी प्रॉडक्ट्स आपल्याकडे येतील याची वाट त्यामागे बघतात. कदाचित एक हे पण कारण असेल की सध्याचे प्रॉफिट ओरिएंटेड काम करणारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हे त्यांची यंत्रणा जिथे कस्टमर जास्त आहेत, ग्राहक जास्त आहेत, तिथेच वापरतात, लागू करतात. यामागे एक सामाजिक दृष्टिकोन असल्यामुळे ग्रामीण भागात जिथे कस्टमर कमी असतात, विरळ असतात, त्यांची डेन्सिटी कमी आहे, त्या ठिकाणी पण घरपोच कनेक्ट जाणार एकदम. आणि ही आपली स्ट्रेंथ असणार आहे. आज जर का तुम्ही ग्लोबल मार्केटचा ट्रेंड बघितलात तर सगळेजण रुरल मार्केट कॅप्चर करण्याकरता प्रयत्न करत आहेत. ह्याचं कारण असं आहे की आपण ज्याला सो कॉल्ड रुरल म्हणतो ना, तर त्याच्यातलं सुद्धा जीवनमान इतकं चांगलं झालेलं आहे की त्यांना सुद्धा असे प्रॉडक्ट घेण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे, त्यांचा विलिंगनेस आहे, परंतु तिकडे कोणी पोचत नाही. आज मी तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो की आमचे आत्ताचं जे नेटवर्क आहे महाराष्ट्रात 77% महाराष्ट्रात जॉग्राफिकली तुम्ही सांगाल त्या घरातल्या त्या ग्राहकाला आम्ही माल पोचवू असं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर लावलेलं आहे. 77% म्हणजे प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही ऑलरेडी लावलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की यामुळे रुरल आणि याला रुर्बन म्हणतात, म्हणजे रुरल आणि अर्बन याच्या मधला
हा जो 40-45% समाज आहे, या समाजाला निश्चितपणे आपण लाभ मिळवून देऊ. शहरी भागामध्ये जी नॉवेल्टी प्रॉडक्ट्स असतील, ती नॉवेल्टी प्रॉडक्ट्स जे कोणी देऊ शकत नाही, ती प्रॉडक्ट्स आपल्याकडे जवळजवळ 1000-1500 प्रॉडक्ट्स अशी आहेत की वाव असं शहरी Customer म्हणेल अशी प्रॉडक्ट्स आपण देणार आहोत. धन्यवाद सर. हा होता घरपोच कनेक्ट नावाचा एक प्रयोग, ज्याविषयी आपण आज माहिती घेतली. अतुल वझेजी, तुम्ही आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना याबद्दल, दर्शकांना माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खरोखरच आज असलेली ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममधील उद्योग जगतासमोरची आव्हानं आणि त्यामध्ये आत्मनिर्भर भारत, वोकल फॉर लोकल सारखी उद्दिष्ट साध्य करणं, या सगळ्याचं आव्हान पेलण्याचे प्रयत्न हे काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत आणि असे नवे प्रयोग राबवले जात आहेत. मला असं वाटतं या सगळ्या प्रयोगांचं स्वागत करू तितकं कमी. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात, मुलाखत ऐकलीत, ती कशी वाटली, हा प्रयोग कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. आणि अशाच विविध विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी MHA-MTVला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी एकच सांगू इच्छितो, आपण मला ही संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि साहजिकच मी शेवटी आपल्याला लक्षात राहीन असं सांगेन की मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आपण गुगलमध्ये घरपोच असं जर का सर्च केलं तर आपले घरपोच कनेक्ट सगळ्यात पहिलं दिसतं. तिकडे जा, तिकडे क्लिक करा, प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, एक पानाची माहिती भरा. आपल्याकडे 2 दिवसामध्ये आमच्या जवळ राहणारा संवादक आपल्याकडे येईल आणि आपल्याला ॲक्टिव्ह कस्टमर करून देईल. मला इथे बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत शुभेच्छा. माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि MHA-MTVला सबस्क्राईब करा. धन्यवाद.